डेली वॉकिंगचा आजचा आपला हा 24वा व्हिडिओ आहे आणि दैनंदिन ही अपडेट आपण देतच आहे। हॅशटॅगच्या माध्यमातून हा उपक्रम आपण चालवत आहे, कारण जीवनामध्ये आपल्या संघर्ष आणि आपली बिजी जे असतं शेड्यूल ते असतंच। सध्या आपल्या याच्यामध्ये पोलीस भरती चालू आहे आणि या सगळ्या पोलीस भरतीमध्ये जे आता विद्यार्थी तयारी करत आहेत तर ते त्यांचं फिटनेस आणि त्यांची मेहनत, त्यांची जिद्द, त्यांची चिकाटी ही तर असतेच मित्रांनो। परंतु मग आपण बरेचदा पाहतो की जे लोक सर्व्हिसमध्ये जॉईन झाल्यानंतर हे सगळं रनिंग त्यांचं रुटीन बदलतं, तर त्यावेळेला त्यांचं जे फिटनेस आहे तर त्या ठिकाणी कमी झालेलं दिसतं, मग ढेऱ्या वगैरे सगळं वाढतात। तर या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपण दिग्रसकरांनी पण जे आपला व्हिडिओ पाहतात किंवा जे कोणी आपला व्हिडिओ बघत असेल तर ही स्वतःसाठी वॉकिंग, रनिंग ह्या सगळ्या गोष्टी 1 तास देणं फार गरजेचं आहे। जसं योगासनं असेल तर आपण नेहमी योगासनाचा त्या दिवसाचा व्हिडिओ तो बनवलाच आपण। तर या माध्यमातून आपल्याला दैनंदिन आपली 1 तास स्वतःसाठी हा उपक्रम चालू करण्यामागचा उद्देश नेमका हाच आहे की बरेचदा आम्हाला फोन येतात की आम्ही जॉईन होऊ का, किती जण तुम्ही आहात। किती जण असण्यापेक्षा तसं एखादा तुरीचा ॲव्हरेज आहे, तुरीला किती ॲव्हरेज येतो, ती जात कुठली आहे त्यापेक्षा तुमचं नियोजन कसं आहे, त्याला तुम्ही खत कसं देता, ते पाणी कसं देता, त्याचं नियोजन कसं करता वेळेवर। तसंच आपण वेळेवर उठणे, सकाळी लवकर उठणे, स्क्रीनिंग टाईम आपला मोबाईलचा जो असेल तर तो कमी करणे। तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे चांगल्या बाबी आपण पाहतो की आज आपण त्यापासून दूर चाललो आहे। म्हणजे एखाद्या वेळेला आज एक तुम्ही बाब करून बघा की 1 घंटा मोबाईल बघण्यापेक्षा तुम्ही 1 घंटा पुस्तक वाचत, तुम्हाला 10-15 मिनिट लवकर झोप येईल आणि एक आनंदही राहील आणि आपल्या बौद्धिक क्षमतेला आवश्यक असणारं जी बाब आहे ती पण मित्रांनो पूर्ण होताना दिसेल। तर ह्या सगळ्या गोष्टी करा, रोज 1 तास स्वतःसाठी द्या। आजचा 24वा आपला व्हिडिओ आहे। तर आपण सुरुवात केली का तर निश्चित कमेंट करून सांगा आणि सुरुवात करणार आहे की नाही ते पण कमेंट करून सांगा। आपण दैनंदिन या वॉकिंगचं महत्त्व मित्रांनो सांगतच आहे, परंतु आता यांना एका 100 व्हिडिओपर्यंत आपण या ठिकाणी करणार आहोत। धन्यवाद।